नमस्कार. 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांती असते आणि मकर संक्रांतीला आपली पूर्वजांची परंपरा आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर प्रत्येकानेच प्रत्येकाला तिळगुळ वाटले असतील आणि वाटले आहेत असं मी गृहीत धरतो. तर मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला या परंपरेबरोबर आणखी एक परंपरा लागू होते. कोणती? की जी पतंग उडवायची परंपरा आहे. आणि ती पतंग उडवायच्या परंपरेबद्दल मला आज थोडीशी चर्चा करायची आहे. तर पतंग उडवताना आपल्याला दोन गोष्टी लागतात, एक पतंग आणि एक धागा. तर मला पतंगविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा नाही करायची. मला चर्चा करायची आहे पतंग उडवताना जो धागा लागतो त्या धाग्याविषयी. तर पतंग उडवताना जो धागा वापरला जातो तो दोन प्रकारचा असतो, एक सुती धागा आणि एक नायलॉनचा धागा. सुती धागा त्याच्यात बी दोन प्रकार, एक कच्चा धागा आणि एक पक्का धागा. आणि आपण सहसा करून पतंग उडवण्यासाठी कच्चा धागा वापरत नाहीत. आपण पतंग उडवण्यासाठी कंपल्सरी पक्का धागा वापरतो, जेणेकरून पतंग तुटायला नको किंवा पतंगची काटाकाटी लावली तर आपली पतंग न तुटता समोरच्याची पतंग तुटावी, म्हणून आपण जास्तीत जास्त पक्का धागा वापरतो. आणि त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त सुती धागा न वापरता नायलॉनचा धागा वापरतो. आणि आपलं काय हो, 14 जानेवारीला एक दिवस पतंग उडवले, याचा पतंग तोडला, त्याचा पतंग तोडला, त्याचा पतंग तोडला, बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं, आपली एक दिवसाची एन्जॉय पूर्ण संपते. पण जे धागे पतंग तुटल्यानंतर जे धागे झाडांमध्ये तारांमध्ये अडकलेले असतात ते धागे वर्षभर तिथंच असतात आणि ते धाग्यांमध्ये पक्षी आपले पंख अडकवून घेतात किंवा ते धागे कधीतरी 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर तिथून निष्ठून खाली येतात आणि ते रोडावर येतात. आणि रोडावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, त्याच्यात विशेष करून प्रत्येक गाडीला वरून आच्छादन असतं, पण बाईकवाल्यांना वरून आच्छादन नसतं. आणि बाईकवाले तर आज समाजात माहितीच आहेत की बाईकवाले आपली गाडी किती स्ट्रॉंगली, किती स्पीडमध्ये चालवतात. तर समजा एखाद्या वेळेला तेच धागे एखादा बाईकवाला जात असताना त्याच्या जर गळ्यात अडकला तर त्याची काय अवस्था होऊ शकते याची कल्पना आपल्याला आहे. म्हणून पतंग उडवणं हे चुकीचं आहे किंवा पतंग उडवायलाच नको असं माझं मत नाही आहे. पण ते पतंग उडवण्याचे भरपूर काही दुष्परिणाम आहेत. ते समाजात कोणाला नाही तर कोणाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. आणि पक्षी तर दररोज त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. पक्षी रोज ते जिथं जिथं धागे अडकलेले आहेत ते धागे त्यांच्या गळ्यात अडकतील, त्यांच्या पंखात अडकतील आणि ते जखमी होतात. आणि त्याचप्रमाणे ते धागे जरी आज कोणाला त्रासदायक नाही आहेत, पण ते झाडावर अडकलेले, ते तारांवर अडकलेले धागे 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी जेव्हा त्यांचे निष्ठून खाली येतील तेव्हा ते एखाद्या व्यक्तीच्या अडथळ्यात येतील, तेव्हा त्या व्यक्तीला त्या धाग्यांपासून खूप इजा होण्याची शक्यता असते. म्हणून मी आवर्जून विनंती करतो की असे काही सण आहेत की ज्यांच्यामध्ये अशा काही परंपरा आहेत, त्या परंपरांपासून आपल्याला किंवा आपल्या हितचिंतकांना किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ शकतो. तर काळाची गरज म्हणून आपल्याला त्या परंपरांमध्ये काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. आता मी परवा एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये मला असं दिसलं की एक मुलगा आहे, तो आपल्या हातात 10 ते 15 पतंग घेऊन आपल्या स्लॅबच्या गच्चीवर जातो आणि तिथून एक पतंग असे सोडून देतो. तर याच्यातून आपल्याला काय जाणवतं की त्याने पतंग उडवले, पतंगची एन्जॉय घेतली, पण धागा त्याला वापरला नाही. आपण विना धाग्याची उंचावरून जाऊन पतंग सोडली तरी ते असे खाली या पद्धतीने खाली येतील. पण आपण धागा वापरला आणि तो धागा नंतर कोणाला तरी इजा देत असेल तर ही आपली मकर संक्रांती मनवायची पद्धत निव्वळ चुकीची आहे. म्हणून समाज बांधवांनी या गोष्टीची काळजी घ्या की आपली संस्कृतीमुळे काही कोणाला इजा व्हायला नको. धन्यवाद.